वेलकम बॅक टू न्यू व्लॉग मित्रांनो। आज सकाळी मी पण उठलोय लवकरच आणि पाणी आणायचं होतं, पाणी पण घेऊन आलोय। तर घर पण आवरून घेतलं बाबा, झाडू मारून घेतले, फरशी पुसून घेतलं, सगळं झालं। तर दीपूला जास्त त्रास नको म्हणलं आज, तर मी सगळं आवरून घेतलं आणि क्रियांशला घेऊन क्रियांश आणि दीपू दोघं पण आंघोळीला गेलेले। ते मी तुम्हाला तुम्हाला तर बघू लागलं, खोटं तर बोलत नाही, दम छाटू लागलाय। म्हणजे कामं वगैरे करून एवढं लवकर तर मी कधी उठत नाही, तुम्हाला तर माहिती आहे, आत्तापर्यंत बघितलंय। तर मी आज लवकर उठून सगळं आवरून वगैरे घेतलेलं आहे आणि आज काहीतरी वातावरण वेगळंच झालंय, परत ढगाळ वातावरण झालेलं आहे। तुम्हाला दाखवतो हो का, हे सगळं परत ढगाळ वातावरण झालेलं आहे, सगळं ढगाळ वातावरण झालं। तर आज बघा थोडंसं अंधार पडल्यासारखं वाटतं, इकडं तर काय तुम्हाला दिसतच नव्हतं, अंधार पडल्यासारखं झालंय। तर काय आता ऑलरेडी मला तर खूपच उशीर झाला, तो मला तर वाजलेले आहेत 9, 9:15 वाजू लागले। तर त्यामुळे मला भरपूर उशीर होत आहे। म्हणजे इथं मी आता निघायला हवं होतं, तर पण मी आता निघालो पण नाही, अजून रेडी पण नाही, अजून ब्रश करायचं, ब्रश पण नाही केलं। ते दोघं रेडी होऊ लागले ती, कारण आज काल तुम्हाला बोलल्यासारखं आज दीपूला टिफिनचं काही टेन्शन नव्हता, त्यामुळे तिला काही निवांत उठली, ती पण निवांत काम आवरू लागली आणि मी पण निवांत उठलो। टिफिनचं काही टेन्शन, टिफिन असलं ना लवकर उतरून सगळं स्वयंपाक वगैरे करावं लागतं दीपूला, त्यामुळे तिला कायच टेन्शन नाही आज टिफिन नसल्यामुळं। चला आता मी पण लवकर ब्रश करून घेतो आणि मी पण फ्रेश होतो। आता नाश्त्याला काय केली का नाही माहीत नाही, अजून नाश्त्याला काय देणार आहे काय माहीत नाही। तर आंघोळ वगैरे करून झाल्यावर तुम्हाला नाश्त्याला काय असणार आहे ते सांगणार आहे, ठीक आहे, ओके। आता फायनली आम्ही तयार झालेलं आहे, आंघोळ वगैरे करून, क्रियांचं पण आंघोळ झालेलं आहे, तो चढम बाजू लावलाय। कसं म्हणतो तो? विठ्ठल विठ्ठल म्हण बस। तर आमचं झालेलं आहे, माझं तर झालेलं आहे, दीपूचं अजून आवर आहे, फक्त आंघोळ करून आली बघा। काय खिचडी, साबुदाण्याची खिचडी नाश्त्याला असणार आहे काय बघा, आणि घरी लावलेलं दही, हे दही आहे घरात लावलेलं, घरचं दही खातो आहे मी मस्त। आता दोघं नाश्ता करून देतो आणि मी निघतो, मला तर भरपूरच उशीर झालेला, वाजलेत 9:15, म्हणजे अजून अर्धा तास आहे। हा पण निघायला पाहिजे ना, पाऊस पडू लागलाय बाहेर, रिमझिम वगैरे पाऊस आहे, एवढी काय जोरात नाही आहे। तर चल लवकर हे आला आमचा नाश्ता, हे आहे साबू खिचडी, दही आणि अजून एक सांगायचं विसरलो होतो, ते म्हणजे कोथिंबीर वडी ना। काल राहिलो होतो, काल एवढी हुशार की मला जेवण करताना कोथिंबीर वडी द्यायचं होतं काल रात्री, तर विसरले तिने कोथिंबीर वडी द्यायचं, म्हणून आज नाश्त्याला दिली कोथिंबीर वडी। तर आता आम्ही खाऊन घेणार आहे। कसं बोट घालतंय, बोट घालून कसं खाते, काय खायला ना? मी आता खिचडी खाऊन घेणार आहे, कारण पूजा झाली नव्हती त्यामुळे मी अजून खाल्लेलं नव्हतं। तर पूजा केल्यानंतर मी फक्त चहा घेतला होता सकाळी। तर क्रियांशला आता पहिलं झोपवलं आणि तो झोपला आतमध्ये, मग मी पटकन खिचडी खाऊन घेणार आहे आता। पूजा मगाशीच केलेली आहे, खिचडी आणि थोडे चिप्स घेतलेत आणि दही आहे। तर आता थोडा वेळ जरा रिलॅक्स बसून खाऊन घेते। क्रियांशचा खाऊ पण मी बनवून ठेवला, कारण तो उठल्यावर परत बनवायला मग वेळ लागतो, त्यामुळं जोवर झोपला तोवर पटकन बनवून ठेवला। आणि आता वाजलेले आहेत 1:15। तर बघूया कुठली छान काय तर वेब सिरीज वगैरे आली असेल तर ती लावते, ती बघत बघत थोडं चिलमध्ये खाते। फ्रीज बंद कर, काय नाहीये, फ्रीज बंद कर, तू पहिला फ्रीज बंद कर, उठल्या फ्रीज कडे कोण जात रे, बंद कर। काय अरे बापरे, काय देख, क्रियांश उठलाय आमचा झोपेतून, त्याचं सगळं आवरून झालंय, खाऊन झालेलं आहे। वातावरणच ढगाळ झालंय सकाळसारखं, म्हणजे परत थोडासा पाऊस येतोय जातोय। क्रियांशला लावून दिलेले आहेत मी पाठीमागं कोकोमेलिन, त्याचं
ते तो बघत बसलाय जरा वेळ. मला भांडी घासायचं, भांडी घासायचे राहिले. बारीक असा पाऊस चालू आहे बाहेर एकदम. त्यामुळे आज बाहेर नाही जाता येणार, कारण काय बाहेर गेलो की पाऊस चालू होईलच आणि परत वर या त्यापेक्षा बाहेर नको जायला. त्यामुळे आजचा दिवस क्रियांश घरातच बसू दे. आता हे पाऊस चालू झाला ना, हे असंच होणार ना, मला मुलांना बाहेर खेळायला घेऊन जातच येत नाही. त्यामुळं चला आता मी पटकन आता भांडी घासून घेते. कुठे गेला, कुठे गेला बरं? अरे अरे अरे, पकड पकड पकड. हे इकडं इकडं तिकडे जाऊ नको सृष्टी, इकडेच पळ. बघ एवढ्यातच खेळ, एवढ्यातच खेळ. तिकडे नको जाऊ, तिकडे ते पाणी हे झालंय ना. पकड पकड, सावकाश क्रियांश. अरे काढू का? मम्मा घालू, मम्मा घातली दिसती. हो छान छान. सृष्टी आपण खेळू, त्याला राहू दे. या बरं क्रियांश कुठं? पकड. काय काय सांग. बरं अजून चपाती, अजून चक्कू. बर हे काय? मूग डाळ. बरोबर. आणि याच्यामध्ये काय आहे? अरे बापरे, कोणाचा खाऊ आहे? क्रियांशचा खाऊ आहे. हे काय आहे? ओके. ए दही आहे का? आणि हे काय आहे? चपाती आहे. आणि हे काय आहे? हा, हे काय मुंगडाळ आहे का? काय आहे हे? हा चिरमुरे. शाबास जिनिफर, शाबास शाबास. हा शाबास 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 शाबास. तर आम्ही आणि क्रियांश मी बसले जेवायला, कारण आज गणेश बोललेत की मी जेवणार नाही, तुमचं तुम्ही जेवून घ्या. कारण आज उशीर झाला जेवायला, त्यामुळे आज रात्री जेवणार नाही म्हणले. त्यामुळे मी आता उपवास सोडून येणार आहे. क्रियांशने सांगितलंच असेल आता काय काय घेतलंय मी वाढून. तर मी जेवून घेतो आता. आणि नको नको, मी भरवते तुला. तुझा रॅबिट आणि जबाळा तिथे पडलाय, पुढ जबिटा, उठ 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 उठ. आणि मी त्याला शाबास नाही केला ना, तो स्वतःहून असं करून घेतो. कसं करतो? मम्मा शाबास नाही केल्यावर क्रियांश शाबास कसा करतो? असं त्याचं शाबास इथे असतं. बस चला, मी जेवून घेते आता. आत्ताच पाणी होऊन गेलं, पाणी भरलं, भांडी वगैरे घासली, किचन वगैरे आवरून ठेवलं आहे, बघू शकता. झालं सगळं आवरून आता. आता 10 वाजायला लागलेले आहेत, म्हणजे 9:15 झाले. आणि आता भाजी निवडून घेते. मला झोप तर खूप लागली, पण जर नाही निवडली ते खराब होऊन जाईल, त्यामुळे भाजी निवडते आणि झोपते पटकन. कारण झोप पण मला लागली. अजून आले नक्की असे पप्पा बोलते, तर त्यांना अजून उशीर लागेल. पाऊस पण आहे, वारं आहे, त्यामुळं हळूहळू येत असेल किंवा उशीर लागत असेल. तर मी आता भाजी निवडते आणि मग झोपते. आणि आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया. आज व्लॉगमध्ये म्हटलं तर आज सकाळी जी सुरुवात झाली माझी व्लॉगची, जसं मी काल म्हणलं होतं की काल चांगलं वाटत नाही, पण आज असं काही नाही झालं. आज
आज उशिरा उठले मी, पण तरी पण लवकर झाली सगळी कामं आणि बरं वाटलं. एवढं काही नाही, म्हणजे सकाळी यांनी न सांगता घर तेवढं स्वच्छ करून घेतलं तर बरं वाटलं मला. मी काहीच बोलले नव्हते, त्यांनी स्वतःहूनच मनानेच केलं होतं. तर बरं वाटतं असं काही केलं तर चांगलं वाटतं. हां, आपण सांगत पण नाही, पण असं न सांगता केलं तर थोडंसं बरं वाटतं. तर आजचा व्लॉग मग इथेच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. अजून पण चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत बाय बाय.